तर आज मी बनवते थंडीत स्पेशल मटण सूप। थंडीत कसं असं गरमागरम सूप प्यावंसं वाटतं, तर इथे मी अर्धा किलो मटण आणलेलं आहे। ते मी आता स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतलं आणि ते कुकरमध्ये मी फोडणी देऊन घेते। इथे मी एक मीडियम साईजचा कांदा कापला आणि खडे गरम मसाले मी घेतलेले आहेत। मी सर्वप्रथम जिरं आणि मोहरीची फोडणी देऊन घेते। त्यानंतर इथे मी सर्व खडे गरम मसाले टाकून घेते आहे। ते जास्त काही परतू द्यायचे नाही, थोडेसेच लगेच कांदा टाकायचा आहे। कांदा छान लालसर परतून घ्यायचा आहे। कांदा लालसर परतल्यानंतर इथे मी हळद टाकलेली आहे आणि लाल तिखट टाकलेलं आहे। मसाला टाकल्यानंतर तो व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि मग मी आता जे मटण धुवून ठेवलं होतं ते मी आता यात घालणार आहे। मटण टाकल्यानंतर 5 मिनटं जसं झाकण ठेवून द्यायचं आहे। 5 मिनटानंतर मग मी इथे गरजेनुसार मीठ घातलेलं आहे। मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेईल। व्यवस्थित परतल्यानंतर मग मी इथे मला सूपच करायचे, त्याच्यामुळे मी पाणी हे थोडं जास्त प्रमाणात घातलेलं आहे। 1 ते 1.5 तांब्या पाणी मी यात टाकलेलं आहे। मी कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे। आता आपलं मटण सूप हे पूर्णपणे तयार झालेलं आहे। गरमागरम सूप आता आपल्या पिण्यासाठी रेडी झालेलं आहे। धन्यवाद।